नमस्कार, सरिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत शेंगदाण्याची चटणी। तर शेंगदाण्याची चटणी ही प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये नेहमीच बनवली जाते, सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे। पण शेंगदाणे भाजायचे कसे, त्याचबरोबर चटणी आणि शेंगदाण्याचं प्रमाण कसं असावं यावरही त्याचा खमंगपणा अवलंबून असतो। तर आपण सुरुवात करू। यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी शेंगदाणे, त्याच वाटीने पाव वाटी लाल तिखट मी इथे घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर लाल तिखट कमी जास्त करू शकता। त्यासाठी आपल्याला लागेल 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते पाऊण चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ। तर पहिल्यांदा आपण बघूया शेंगदाणे कसे भाजायचे। तर हाय फ्लेमवर मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यावर घेऊयात शेंगदाणे। तर हाय फ्लेमवरच आपल्याला हे शेंगदाणे सतत हलवत 1 ते 1.5 मिनिटं भाजून घ्यायचे। शेंगदाणे आपण छान खरपूस भाजले तर चटणी ही खमंग होतेच। तर 1 ते 1.5 मिनिटांनी आपण बघू शकतो हलकेसे डाग येऊ लागलेत शेंगदाण्यावर। आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मग याला 5 मिनिटं सतत हलवत छान खरपूस भाजून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपले शेंगदाणे खरपूस भाजून झालेत। मी गॅस बंद करते आणि याला एका ताटात थंड करायला ठेवते। तर आता जी कढई गरम आहे त्यामध्येच आपल्याला जिरं फक्त गरम करून घ्यायचं आहे, गॅस ऑन करण्याची गरज नाहीये। तर शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत, याला आपण आता हाताने चोळून त्याचं साल काढून घ्यायचं आहे। इथे मी अर्ध्याच शेंगदाण्याचं साल काढून घेतलंय। तुम्हाला हवं तर तुम्ही सगळ्या शेंगदाण्याचं साल काढलं तरीही चालेल, कारण मला थोडंसं साल आवडतं, त्यामुळे मी अर्धवटच शेंगदाणे सोलून घेतलेले। तर आता पाखडून मी याच्यातली सालं बाजूला करून शेंगदाणे वेगळे केलेत। आता सगळे शेंगदाणे आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊयात, त्यावर घालूयात लसूण आणि जिरं आणि चवीपुरतं मीठ। आपण आत्ताच तिखट नाही घालणार आहोत। याला आपण आता मिक्सरवर पहिल्या बटनावरच जाडसर वाटून घ्यायचंय, खूप बारीक नाही वाटायचं। तर अशा प्रकारे मी याला जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता याला चमच्यानी एकदा पूर्णपणे आपण नीट हलवून घेऊयात आणि मग यावर घालूयात लाल तिखट, लाल तिखट घातल्यानंतर आपण चमच्यानी याला मिक्स करू, कारण जर आपण न हलवता जर वाटलं तर चटणी वाटताना ठसका येऊ शकतो खूप। तर याला आपण फक्त उलट्या बटनावर 1 ते 2 वेळा फिरवून फक्त मिक्स करून घ्यायचंय। तर अशा प्रकारे मी याला मिक्सरमध्ये उलट्या बटनावर फिरवून मिक्स केलंय, म्हणजे हे फार बारीक वाटलं जाऊ नये म्हणून। तर तुम्ही बघू शकता ही जाडसरच वाटली गेली आणि अशीच चटणी छान लागते खायला। तर याला हवाबंद बरणीमध्ये आपण 1 ते 1.5 महिना स्टोअर करू ठेवू शकतो, शक्यतो काचेच्या बरणीमध्ये ही स्टोअर करावी। तर तयार आहे शेंगदाण्याची खमंग चटणी। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। तोंडी लावायला तर हा पदार्थ छानच आहे, त्याबरोबर आपण प्रवासाला नेण्यासाठी पोळीवर जर चटणी आणि तेल घालून जर रोल बनवला तर अप्रतिम लागतो। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा छान आणि खमंग रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।